आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. खरं पाहायला गेलं तर 21 तारखेला विड्रॉलची जी सिस्टीम होती ते 3 तारखेला पूर्ण झाल्यानंतर 21 तारीख पूर्ण झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. ॲक्च्युअल प्रचार सुरू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा आमच्या दृष्टीने भाग होता की वाडी वस्तीने जोडलेला भाग, जिथे शेतकरी बांधव सगळ्यात जास्त पद्धतीने आहेत. तर खरं पाहायला गेलं तर आम्ही ज्यावेळेस वाडी वस्तीवर गेलो, चर्चा केली, सुरुवातीला आम्हाला स्वतःलाच जाताना रस्त्यांची अडचण जाणवली. मग ते आळेकर माळा असेल, आळेकर माळ्यातून आपण शेवट जे सुरेश आबा आळेकर आहेत त्यांच्या घराकडे जातो, तो रस्ता असेल, जंगलाला खेटून आहे तो. अंतर्गत जे रस्ते असतील, सर्वात प्रथम म्हणजे रस्त्यांचं कुठेही गेलं तरी नागरिक आमच्या समोर येतात आणि रस्त्यांबद्दल मांडणी करतात. आणि रस्ता झाला की आम्ही असं आपलं चर्चा केली, शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आता शेतकरी बहुसंख्येने आहेत. संवेदनशील विषय सगळ्यात महत्त्वाचा आला म्हणजे पाण्याचा. DY11चं पाणी खरं पाहायला गेलं तर DY11 पाणी ही जी DY11 पाण्यासाठी DY11 जे कॅनॉल आहे ते DY11 कॅनॉलमधून ओढा आहे एक तिथं आळेकर माळ्याच्या तिथं, तर त्या ओढ्यातून पाणी लिंडी नाल्यात आणायचं. मग ते DY11 कॅनॉलवरून पाणी आणत असताना त्याचं टेंडर झालं 2023 साली. त्याला पैसे मंजूर झाले. पैसे मंजूर झाल्यानंतर त्याची टेंडर प्रोसेस 9 महिन्याकरता त्याची वर्क ऑर्डर होती, म्हणजे 9 महिने तो ठेकेदार काम करू शकत होता. आता शेतकरी एवढ्या बहुसंख्येने असताना ती निविदा देखील मंजूर झाली असताना, त्याचे पैसे देखील मंजूर झाले असताना ते DY11च्या अंतर्गत पर्क्युलेशन जे पाण्याचं आहे, आता इथं 2 नंबर वॉर्डचे शेतकरी असतील, 3 नंबर वॉर्डचे शेतकरी असतील, जवळजवळ 50% शहराचा भाग त्याला ते पाणी पुरवठा. आता मी लक्ष्मीनगरमध्ये राहतो, लिंडी नाल्यामध्ये पाणी आलं तर माझ्या बोरला आपोआप फरक पडतो. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहतो, लिंडी नाल्यामध्ये पाणी आलं तर आपोआप बोरला माझ्या फरक पडतो. म्हणजे जर आता मी बंगला पट्ट्यात सुद्धा जेव्हा फिरत होतो, बंगला पट्ट्यात गेलो, घरोघरी गेलो, त्यावेळेस 2-4 नागरिक म्हणले की DY11चा मुद्दा तुम्ही उचलून धरा. शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस गाठीभेटी घेतल्या तर मग अडतंय कुठं, पाणी कुठं मुरतंय नेमकं. DY11च्या अंतर्गत एवढे शेतकरी येतात, त्यांचं कितीतरी हेक्टरमध्ये क्षेत्र, कितीतरी हेक्टरमध्ये, हजारो हेक्टरमध्ये क्षेत्र ह्या ओलिताखाली या DY11च्या पाण्यामुळे येणार आहे. DY11वरून कॅनलवरून ते पाणी ओढ्यात आणायचं, ओढ्यातून ते पाणी लेंडी नाल्यामध्ये आणायचं. परंतु आता विद्यमान सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील, विद्यमान जे सत्तेत बसलेले त्यांच्याकडे ही लोक गेली, त्यांना मागणी केली की बाबा आमचे पैसे येऊन पुन्हा जवळजवळ 2 ते 3 वर्षाचा कालावधी गेला तरी सुद्धा तुम्ही ती योजना पूर्ण करत नाहीत. तर म्हणजे खरं पाहायला गेलं तर या योजनेमागं आडवा कोण येतंय ह्याचा शोध तुम्ही पत्रकार बांधवांना माझी विनंती घेतला पाहिजे. आणि विद्यमान जे सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत त्यांचं काम आहे, त्यांची जबाबदारी आहे. शेतकरी ऊन वारा पाऊस कशाचाही विचार करत नाहीत, कष्ट करतात, शेतीतला माल पिकवतात. या शहराची बाजारपेठ मोठी करण्यामध्ये, या शहराला सुजलाम सुफलाम करण्यामध्ये या शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि खरं पाहिलं गेलं तर आमचं सुदैव आहे, वाडी वस्तीचा पट्टा आम्हाला जोडला गेला याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी आमची कटिबद्धता आहे. DY11च्या मुद्द्यासाठी जे म्हणून शेतकरी संघटित होतील त्यांच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आम्ही दोघं उमेदवार म्हणून, मी स्वतः निशांत लोखंडे, सुनीताताई मेत्रे, आम्ही कटिबद्ध आहोत. जे म्हणून शेतकरी या मुद्द्यावर संघटित होतील. DY11चा ज्वलंत प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे. जे पाणी हक्काचं पाणी आहे, एक तर त्याच्यात दुसरा पर्याय असा आहे DY10 जो कॅनल आहे, मग तुम्हाला DY11चं मार्गी लावायचं नाही, 2-2 वर्ष त्याचं घोंगडं भिजवत ठेवायचं, लोकांना गृहीत धरायचं, लोकांच्या मिटिंगही करायच्या, त्याच्यामध्ये तोडगाही काढायचा नाही, लोकांना आउटपुटही द्यायचं नाही, लोकांना गृहीतही धरायचं. मग आपण कोणता विचार घेऊन पुढे जाणार आहोत? शेतकरी जागला तर या शहराची बाजारपेठ जागणार आहे. मग साधा मुद्दा DY10 मध्ये जे आवर्तन सुटतं, आम्ही असं एक लॉजिक, बऱ्याच शेतकऱ्यांनीच असं एक लॉजिक तयार केलं की DY10 मध्ये जे अतिरिक्त पाणी सोडा DY10 कॅनलला आणि 4-5 दिवस अतिरिक्त पाणी ते सोडून तेच पाणी ओढ्याला आणा आणि ओढ्यातून ते लेंडी नाल्याला आणा. तर माझी एक विनंती आहे की शेतकरी जे प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मध्ये आणि शहरातील जे म्हणून नागरिक आहेत त्यांना माझे हात जोडून कळकळून विनंती आहे की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. DY11 सारखा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे आणि कोण कोणाला पाठीशी घालतंय, कोण कोणाच्या हितासाठी वागतंय आणि कोणाला भविष्यात काय साध्य करायचंय ह्या मतांच्या राजकारणाचं आम्हाला काही देणं घेणं नाही. मतांच्या ठिकाणी मतांतर ज्याच्या त्याच्या ठिकाणी, प्रत्येकाचा इगो ज्याच्या त्याच्या ठिकाणी. परंतु DY11 मध्ये जो म्हणून शेतकरी संघटित होईल त्याच्यासोबत आम्ही दोन्ही उमेदवार ठाम आहोत. महाविकास आघाडी DY11च्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही कायम आहेत, जे म्हणून पाठपुरावा करावा लागेल. आणि ती योजना पुढे जाण्यासाठी आता आचारसंहितेची कारणं दिली जातात, त्याला बेलवंडे हद्द आहे.
खरं पाहिलं गेलं तर त्याला आचारसंहितेची कारणं दिली जातात काम सुरू करायला. इथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती की तुम्ही आमचा 5 दिवसात हा मुद्दा चालू करा. विषय फक्त इच्छाशक्तीचा आहे. इच्छाशक्ती मग अक्षरशः एका शेतकऱ्याच्या घरी गेलो, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं राव. म्हणजे 70-80 एकरची तो बाग फुलवतो, उन्हाळा आल्यानंतर त्यांनी पाणी कुठून निर्माण करायचं, ते वड्याला पाणी कुठून आणायचं. 40-43 लाख रुपये जर या योजनेसाठी येऊन पडत असतील आणि आपण गांभीर्याने त्याचा विचार करणार नसू तर हे फार मोठं दुर्दैव आहे. DY आकाराच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मी व्यक्तिशः उमेदवार म्हणून, महाविकास आघाडीचा पदाधिकारी म्हणून, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून, माझ्यासोबतचे उमेदवार आणि आम्ही ताकदीने उभा आहोत. आणि जी चिकाटी पाठपुरावा करायला लागणार आहे ती चिकाटी आम्ही या मुद्द्यासाठी सोडणार नाही. कारण व्यक्तिशः मी लक्ष्मीनगरमध्ये राहतो, बंगला पट्ट्याला त्याचा फायदा आहे, 3 नंबर वॉर्डातल्या लोकांना त्याचा फायदा आहे, 2 नंबर वॉर्डातल्या आणि शहरातला 50% भाग ओलिताखाली पर्क्युलेशनमध्ये जर ह्या DY आकाराच्या जाणून बुजून असे मुद्दे निवडणुकीमध्ये मागं पडत आहेत. आमचं तर मला फार शोकांतिका वाटते आणि लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न आहे, गुमराह करायचा प्रयत्न आहे. DY आकाराचा फार संवेदनशील मुद्दा आहे, जे शहरातले लोक मांडतात, वाडी वस्तीचे लोक मांडतात. त्या सर्वांच्या आम्ही त्या मुद्द्यासाठी कटिबद्ध आहोत. सुरेश उर्फ बाप्पू मेत्रे बोलतो की मी रानात राहतो, हा शहरामध्ये राहतो. मी रानात गेल्याच्या नंतर मला सगळे शेतकरी वर्ष 1.5-2 वर्ष झाल्यापासून म्हणतात की अरे हे पाण्याचा सगळेजण संघटित होऊन पाण्याचा काहीतरी निर्णय घ्या, संघटित होऊन निर्णय घ्या. आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेलो किंवा सांगण्यासाठी गेलो तर लोक म्हणतात तुम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही. आम्ही 25 वर्ष झालं, मी प्रत्येक इलेक्शनला फॉर्म भरतो आणि प्रत्येक इलेक्शनला कुणाच तरी दबाव येतो आणि मागं घ्यायची वारी येते. मग आम्ही ह्या वर्षी एकच निर्णय केला की बुवा आपल्याला आता तिकीट दिलंय, आपण तिथे त्या सभागृहात गेल्याच्या नंतर आपण आहे ना ही सगळे विषय मार्गी लावू. आणि आम्ही निवडणूक पैसे कमवायसाठी लढत नाही, आम्हाला जनतेची सेवा करायची संधी मिळेल म्हणून आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. सर्व मतदारांना सांगतो की मी हा मुद्दा माझे पोळी भाजण्यासाठी मी लढत नाही, मी तुमच्यासाठी लढतोय. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.